नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही दिवाळी तुमच्यापर्यंत आनंद, प्रेरणा, ऊर्जा घेऊन आली असेल हीच एक अपेक्षा। दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी आपल्याकडे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो। या दिवशी बरेचसे जण संकल्प सुद्धा करतात आणि तुमच्यापैकी सुद्धा भरपूर जणांनी जे संकल्प केले असतील ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बळ मिळावं हीच देवाचरणी प्रार्थना। मी सुद्धा हा संकल्प केला होता की लवकरात लवकर रिकवर व्हायचे आणि रेग्युलर लेक्चर्स तुमच्यापर्यंत घेऊन यायचे। तर आय होप हा संकल्प सुद्धा माझा पूर्ण व्हावा हीच देवाचरणी प्रार्थना। भरपूर दिवसांच्या गॅप नंतर भेटतोय, रिकवर झालेलो आहे, आता इथून पुढे रेग्युलर येण्याचा प्रयत्न करेलच। आजचं आपलं लेक्चर भरपूर मोठं असणार आहे। लेक्चरच्या सुरुवातीलाच मला तुमच्यापर्यंत काही महत्त्वाचे अपडेट्स द्यायच्यात, त्या पहिल्यांदा तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या, त्यानंतर पुढचे येणारे लेक्चर सुद्धा बघायला तुम्हाला हेल्प होईल। आजच्या या लेक्चरमधून जे 3 महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला द्यायच्यात त्यातली पहिली म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडी सोबत तयारी करायची, अभ्यासाचे प्रिपरेशन करायचं आहे, अशांसाठी एक चांगली संधी आहे। 20 नोव्हेंबर रात्री 11 वाजायपूर्वी जर तुम्ही विजन स्टडीवरती प्रवेश घेत असाल तर प्रवेश घेताना दिवाळी 40 हा कुपन कोड यूज करा। तुम्ही कुठल्याही कोर्समध्ये 40% सवलत मिळवू शकता। म्हणजे राज्यसेवा 2021 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तो कोर्स तुम्हाला अगदी 2400 रुपयांना मिळेल, ज्याची ओरिजिनल किंमत 4000 पर्यंत आहे। दुसरी अपडेट महत्त्वाची ती म्हणजे जे दैनिक मराठीचे ऑक्टोबर मंथसाठीचे लेक्चर्स असतील तर त्याचे 2 ते 3 पार्ट्स येतील। प्रत्येक लेक्चर हे जवळपास 1 तास किंवा 75 मिनिटांपर्यंत असणार आहे। हे लेक्चर सुद्धा आजचं बऱ्यापैकी लेंदी असेल। या लेक्चरमधून आपण 8 ते 10 न्यूज कव्हर करतोय। प्रत्येक न्यूज खूप क्वालिटी असणार आहे। प्रत्येक न्यूजमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन सुद्धा दिसेल। तर अतिशय महत्त्वाचं, अगदी खूप अशी डिटेलमधली माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे। मात्र या लेक्चर्सची लेंथ जी असणार आहे म्हणजे ड्युरेशन जे असेल ते 60 ते 75 मिनिटांपर्यंत असेल। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना करंट अफेअरसाठी 60 ते 75 मिनिटं द्यायचे नसतात, त्यांना तेवढं लेंदी लेक्चर नाही बघू वाटत। तर अशांसाठी एक छोटीशी सोय म्हणून आम्ही हे सुद्धा करणार आहे की प्रत्येक न्यूज ही जी 10-12 मिनिटांची 15 मिनिटांपर्यंतची असणार आहे तर ती सुद्धा सेपरेटली लेक्चरच्या माध्यमातून अपलोड केली जाईल। म्हणजे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जे दैनिक मराठीचे लेक्चर्स येतील तर ते तर 1-1.5 तासांचे असतील। ज्यांना 1-1.5 तास माझा आवाज सहन होतोय असे पूर्ण कंटिन्यू लेक्चर ऐकू शकता, आणि ज्यांना कंटाळा येतोय की एवढं मोठं लेक्चर नाही बघायचं तर अशांसाठी याच लेक्चरमधून ज्या महत्त्वाच्या आपण न्यूज कव्हर केल्या तर त्याचे छोटे छोटे लेक्चर्स हे अपलोड केले जातील। म्हणजे आजच्या या लेक्चरमधून मे बी तुम्हाला 4 ते 5 छोटे छोटे लेक्चर्स पुन्हा अपलोड झालेले दिसतील। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत। हे सांगतो याचं कारण म्हणजे आता लेक्चर बघून झाल्यानंतर जे विद्यार्थी हे लेक्चर पूर्ण बघतील अशांना ते छोटे छोटे लेक्चर्स बघण्याची गरज पडणार नाही। आणि असे भरपूर जण असतात की ज्यांना फक्त पर्टिक्युलर एकच न्यूज बघायचे, तर अशांनी ते लेक्चर्स बघा। ओके, तुम्हाला हे लेक्चर बघितल्यानंतर टॉपिक समजतात तर पुढचं लेक्चर त्यावरतीच आधारित असेल तर बघण्याची गरज नाही आहे। आणि तिसरी अपडेट ही अतिशय महत्त्वाची आहे। दैनिक मराठीला तुमचा काही फारसा एवढा रिस्पॉन्स आम्हाला दिसत नाही, म्हणजे प्रतिसाद एवढा काही जास्त नसतो। तर जे काही सिरियस विद्यार्थी आहेत, मोजकेच जे सिरियस विद्यार्थी आहेत ते मे बी ऑलरेडी विजन स्टडीवरती आहेत सगळे, म्हणजे विजन स्टडीवरती त्यांचा प्रवेश आहेच। तर ज्यांचा प्रवेश हा संयुक्त गट ब 2020च्या बॅचमध्ये राज्यसेवा बॅच 1, बॅच 2 आणि बॅच 3 2020 ची आणि राज्यसेवा 2021 ची बॅच, तर ज्यांचा प्रवेश हा या सांगितलेल्या कोर्सेसमध्ये आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना दैनिक मराठीचे 2020 मधले सगळे लेक्चर्स म्हणजे जानेवारी 2020, फेब्रुवारी 2020, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, पुन्हा नोव्हेंबर आणि डिसेंबर, तर हे सगळ्या मंथ्सचे लेक्चर्स त्यांच्या कोर्समध्ये उपलब्ध होतील। ओके, आणि जर तुम्हाला विजन स्टडीवरती फक्त अगदी हायली डेडिकेटेड असा दैनिक मराठीचा कोर्स फक्त जर हवा असेल तर तसं सुद्धा कमेंट करून कळवा, जेणेकरून आम्हाला तो कोर्स पण सेपरेट ठेवता येईल। ओके, तर याच काही अपडेट्स द्यायच्या होत्या, थोडासा वेळ गेलाय, पण फायनली ऑक्टोबर महिन्याच्या पार्ट 1 या लेक्चरकडे आपण वळतोय, ज्यामधून भरपूर क्वालिटी इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे। आजच्या आपल्या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होईल। या व्यतिरिक्त विजन स्टडीचं ॲप हे तुम्हाला सगळ्यांच्या फोनमध्ये असायलाच पाहिजे, कारण या ॲपच्या माध्यमातून भरपूर सारं अभ्यास साहित्य तुम्हाला मोफत मिळतंय। तुम्हाला कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा नाही, मात्र हे विजन स्टडीचं ॲप तुमच्या फोनमध्ये असू द्या, भरपूर सारा अभ्यास तुम्हाला या माध्यमातून करता येईल। आजच्या आपल्या दैनिक मराठीच्या फर्स्ट न्यूजकडे आपण येऊ। भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान एक नुकताच नौदल सराव आयोजित झाला होता। नौदल सराव तो पार पडलाय। आता हे जे युद्ध अभ्यास असतात, नौदल सराव असतील,
तर यांवरती ते कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाले, त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव जर काही वैशिष्ट्यपूर्ण कारणासाठी तेच ठेवलं असेल तर ते कारण कोणतं आहे, ते भारतामध्ये झालं असेल तर कुठल्या भागात, जर दुसऱ्या देशात झाला असेल तर तिथलच्या कुठल्या भागामध्ये झाला, यामध्ये मग भारताची कुठली वैशिष्ट्यपूर्ण एखादी तुकडी असते तर त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं का, तर असे एवढे सारे क्वेश्चन्स बनू शकतात. तर असाच एक क्वेश्चन पहिल्यांदा तुम्हाला दिलाय. खालीलपैकी कोणता युद्ध अभ्यास भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान होत नाही असं विचारलंय. अ ब क असे 3 वेगवेगळे सराव दिलेत. एक आहे संप्रीती, ब आहे प्रबल दोस्तक आणि क आहे वज्रप्रहार. तर यापैकी भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान कोणता सराव होत नाही, युद्धाभ्यास होत नाही, हे आपल्याला विचारलंय. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लेक्चरच्या शेवटी बघायला मिळेलच. पहिल्यांदा आपण भारत आणि बांगलादेशच्या दरम्यानचा कुठला जो सराव होता तो बघून घेऊ. त्याचं नाव होतं बोंगो सागर. बोंगो या नावामध्ये थोडासा बंगालवाला प्रोनाऊन्स आहे. तर बोंगो सागर हा एक नौदल सराव जो की भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान द्विपक्षीय नौदल सराव आयोजित झाला होता आणि या सरावाची ही दुसरी आवृत्ती होती. 3 ऑक्टोबर रोजी उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे बंगालच्या उत्तर उपसागरामध्ये हा आयोजित झाला होता आणि ही दुसरी आवृत्ती होती, हे लक्षात ठेवायचं आहे. 3 ऑक्टोबरला हा सराव आयोजित झाला भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान. ओके. आता याआधी हा सराव कुठल्या वर्षी झाला होता, तर 2019 पासूनच या युद्ध अभ्यासाची किंवा नौदल अभ्यासाची सुरुवात झाली आहे. 2019 मध्ये पहिली आवृत्ती झाली. याचं नेमकं एम काय आहे, गोल काय आहे, तर भारत आणि बांगलादेश ते यांच्या नौदलादरम्यान एक कोऑर्डिनेशन तयार व्हावं, या दोन नौदलांमध्ये जॉईंट ऑपरेशनच्या स्किल डेव्हलप व्हाव्या, तर यासाठी म्हणून अशा प्रकारच्या नौदल सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. या नौदलाच्या सरावामध्ये दोन्ही देशांचे नौदलाची जहाजं, हेलिकॉप्टर, पेट्रोल करणारे जे एअरक्राफ्ट असतात तर त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. तर पेट्रोलिंग म्हणजे काय, जे टेहळणी करणारी जी जहाजं असतात तर अशांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आता हा जो सराव झाला ना, तर या सरावाच्या जस्ट आधी भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान अशाच प्रकारचं एक गस्त घालणारं किंवा टेहळणीचा एक सराव झाला होता. त्याला कोऑर्डिनेट पेट्रोल असं म्हटलं जातं, कॉर्पॅट असं त्याचं नाव होतं, भारत बांगलादेश कॉर्पॅट, ज्याची तिसरी आवृत्ती नुकतीच पार पडली होती आणि त्याच्यानंतरचा लगेचचा हा बोंगो सागर सराव. ओके. तर ह्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या, हे लक्षात ठेवा. भारत आणि इतर देशांसंदर्भात जे महत्वाचे युद्ध अभ्यास होतात तर त्याची मी तुम्हाला इथं पुढे यादी दाखवणार आहे. यादीमध्ये दिलेले प्रत्येक नाव हे एक्झामसाठी महत्वाचं आहे. यावरती ऑलरेडी काही नावांवरती क्वेश्चन विचारलेत, जसा की इंद्रा हा सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो, तर इंद्रा याच्या नावामध्येच आहे IND फॉर भारत आणि RA फॉर रशिया, म्हणजे इंडिया आणि रशिया, तर या दोघांच्या नौदलाच्या दरम्यानचा हा सराव आहे. तुम्हाला एक्झाममध्ये नौदल सराव आहे का हवाई दलाचा सराव आहे का लष्कराचा सराव आहे हे सुद्धा विचारलं जातं. तर इंद्रा हा भारत आणि रशियाच्या नौदला दरम्यानचा सराव आहे. ओके. त्यानंतर मालाबार हा एक युद्ध अभ्यास सुद्धा खूप महत्वाचा आहे. हा सुद्धा एक नौदल सराव असतो जो की सर्रास भारत, अमेरिका आणि जपान या 3 देशांमध्ये होतो. यावर्षी नुकतंच ऑस्ट्रेलियाने सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन आहे की ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच ऑफिशियल एंट्री केली आहे का, तर नाही, याच्या आधी सुद्धा ऑस्ट्रेलिया ऑब्झर्व्हर देश होता. इव्हन ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर हे दोन्ही ऑब्झर्व्हर देश होते या सरावामध्ये. मात्र फुल फ्लेज्ड असं कुठल्याही देशाने म्हणजे सिंगापूर किंवा ऑस्ट्रेलिया यांनी फुल फ्लेज्ड असं याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं. म्हणजे पहिल्यांदाच सराव करण्यासाठी म्हणून ऑस्ट्रेलियाने याच्यामध्ये ऑफिशियली एंट्री केली. म्हणजे अमेरिका, भारत, जपान आणि आता ऑस्ट्रेलिया. मे बी ऑस्ट्रेलिया भविष्यामध्ये याच्यातून माघार घेऊ शकतो. तुम्हाला माहिती असेल की चायनाने नेहमीच अशा गोष्टींना अपोज केला आहे. आता मालाबार हा जो नौदलाचा सराव आहे तर त्याचा मुख्य इंटेन्शन असते की सागरी जो काही हिंद महासागर जो आहे तर त्याच्यामध्ये याचबरोबर चायना सीच्या आजूबाजूला चायनाचा जो प्रभाव आहे तर तो कमी करणं, त्याला आळा घालणं किंवा काउंटर करणं. तर यासाठी भारत, अमेरिका आणि जपान तर या 3 देशांच्या नौदलाचा सराव होतो. ऑस्ट्रेलियाने याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. ऑस्ट्रेलियाने ज्यावेळेस पार्टिसिपेट केलं तर चायनाकडून त्यांच्यावरती बरेचसे व्यापाराशी संदर्भात निर्बंध घालण्यात आले किंवा व्यापारामधली त्यांची तूट वाढवण्यात आली. आता ऑस्ट्रेलिया आणि चायनामध्ये व्यापाराचं रिलेशन कसं आहे, तर ऑस्ट्रेलियाकडून भरपूर सारा माल हा चायनामध्ये निर्यात केला जातो. आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की चायना संपूर्ण जगामध्ये त्यांचा माल विकतो, मात्र ऑस्ट्रेलिया असा देश आहे की चायनामध्ये त्यांचा माल विकला जातो.
माल म्हणजे आपण त्याला कच्चा जे काही प्रोडक्ट असतात, रॉ मटेरियल जे आहेत तर ते विकले जातात. त्याचं मग जे काही फायनल आउटपुट आहे ते चीनमध्ये प्रोडक्शन होतं. ठीक आहे. तर जर चीननी ऑस्ट्रेलियाचा माल हा कमी दरामध्ये घ्यायला सुरुवात केली किंवा पहिल्यांदा तर घेतच नाही म्हटले, तर ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी ही पूर्णपणे कोलॅप्स होईल. तर तशाच प्रकारे ऑस्ट्रेलियाला शिक्षाच देण्याचं काम हे मालाबारच्या निमित्ताने चायनाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला भरपूर सारा लॉस सुद्धा झाला आणि मे बी नेक्स्ट इयरपासून ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल की नाही हा एक क्वेश्चन मार्क आहे. तर ठीक आहे, आपण त्या वादामध्ये आता नको पडायला, आपल्या मुख्य टॉपिककडेच आपण राहू. तर मालाबार भारत, अमेरिका आणि जपान या 3 देशांमध्ये प्रामुख्याने केला जातो. हा एक नौदल सराव आहे जो की बंगालच्या उपसागरामध्ये, अरबी समुद्रामध्ये सुद्धा आयोजित केला जातो. ठीक आहे. त्यानंतर वरुणा हा फ्रान्स आणि भारत यांच्या दरम्यानचा नौदल सराव आहे. सिम्बेक्स तर हा सिंगापूर आणि भारत यांच्या दरम्यानचा नौदल सराव आहे. नावामधून सुद्धा तुम्हाला शोधता आलं पाहिजे. एस फॉर सिंगापूर, आय फॉर इंडिया, एम फॉर मेरीटाईम बायलॅटरल एक्सरसाइज, तर जी की भारत आणि सिंगापूरच्या दरम्यान आयोजित केली जाते. त्यानंतर पुढचा सराव आहे इप्समर, जो की भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिकाच्या दरम्यानचा नौदल सराव आहे. हे नाव लक्षात ठेवा कारण हे थोडंसं युनिक नाव आहे, लक्षात राहायला मे बी थोडं डिफिकल्ट वाटेल. आय फॉर अगेन इंडिया, बी फॉर ब्राझील, एस ए फॉर साऊथ आफ्रिका. त्यानंतर कोंकण नावाचा एक नौदल सराव आहे जो की भारत आणि ब्रिटिश रॉयल नेव्ही यांच्या दरम्यान म्हणजे ब्रिटन आणि भारताच्या दरम्यान आयोजित केला जातो. ऑसी इंडेक्स भारत आणि ऑस्ट्रेलिया नावामध्येच आहे. ऑसी म्हणजे एएस फॉर ऑस्ट्रेलिया आहे, IND फॉर इंडिया आहे आणि EX फॉर एक्सरसाइज. हा एक नौदल सराव आहे ऑसी इंडेक्स. त्यानंतर नजीम अल बहर जो की भारत आणि ओमान यांच्या नौदलादरम्यान आयोजित केला जातो. हा सुद्धा स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचा एक नौदल सराव आहे जो की भारत आणि ओमानच्या दरम्यान आयोजित केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काही महत्वाचे युद्धाभ्यास इथं दिले, जसं की गरुड आहे भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान, वरुण भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान, हँड इन हँड भारत आणि चीनच्या दरम्यान आहे. त्यानंतर जिमेक्स आहे भारत आणि जपानच्या दरम्यान, धर्मा गार्डियन भारत आणि जपानच्या दरम्यान होतं. त्यानंतर कजिन संधी अभ्यास जो की भारत आणि जपानच्या दरम्यान जे तटरक्षक दल आहेत त्यांच्या दरम्यान आयोजित केला जातो. सूर्यकिरण भारत आणि नेपाळच्या दरम्यान. त्यानंतर सिम्बेक्स आपण बघितलं. त्यानंतर कोकण पण बघितलंय. इंद्रधनुष्य भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान आयोजित केला जातो. मालाबार. त्यानंतर रेड फ्लॅग महत्वाचा आहे भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान आणि हा एक लष्कराचा सराव आहे, लक्षात ठेवा रेड फ्लॅग. त्यानंतर कोप भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान, मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान जो की पुण्यामध्येच आयोजित केला जातो. म्हणजे एक वर्ष भारतात, दुसऱ्या वर्षी श्रीलंका. तर बऱ्याच वेळेस भारतामध्ये ज्यावेळेस होतो तो पुण्यामध्ये औंधमध्ये याचं आयोजन केलं जातं. त्यानंतर सेलिनेक्स भारत आणि श्रीलंकेच्या नौदलादरम्यान आयोजित केला जातो. इंद्र भारत आणि रशियाच्या दरम्यान. त्यानंतर आपण नजीम अल बहर बघितलाय जो की भारत आणि ओमानच्या दरम्यान आयोजित केला जातो. इथं संप्रीती लक्षात ठेवा भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान. ऑसी इंडेक्स भारत आणि ऑस्ट्रेलिया. नॉमॅडिक एलिफंट हा सुद्धा एक महत्वाचा आहे जो की मंगोलिया आणि भारतीय सेना यांच्या दरम्यान आयोजित केला जातो. नॉमॅडिक एलिफंट म्हटल्यानंतर मे बी आपल्याला थायलंड वगैरे वाटेल तर चुकू शकतं किंवा इंडोनेशिया वाटू शकतं तुम्हाला, तर नाही. नोमॅडिक एलिफंट हा मंगोलिया आणि भारताच्या दरम्यान, भारतीय सेनेच्या दरम्यानचा हा युद्धाभ्यास आहे. ओके. त्यानंतर एक्वेरिन जो की मालदीव आणि भारताच्या दरम्यानचा एक नौदलाचा सराव आहे. आणि गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया. ओके. गरुड शक्ती नाव लक्षात ठेवण्याची एक ट्रिक पण आहे. इंडोनेशियन एअरलाईन जी आहे ना, म्हणजे भारताची जशी इंडियन एअरलाईन आहे तर तसंच इंडोनेशियन एअरलाईनला गरुड असं नाव आहे, गरुडा नाव आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल. याचं वैशिष्ट्य म्हणजे इंडोनेशिया हा एक मुस्लिम मेजॉरिटी देश आहे. इंडोनेशियामध्ये संपूर्ण जगातले सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या राहते आणि तरी सुद्धा त्यांच्या एअरलाईनचं नाव हे गरुडा आहे. तर गरुडा आपल्या हिंदू कल्चरमध्ये तर देवाचं स्थान असलेलं पक्षी आहे किंवा आपल्या संस्कृतीमधला तो भाग आहे. आता हे सांगण्यामागचं असं रिझन आहे की आपलं कल्चर एवढं जुनं आहे, प्राचीन आहे ना, की गरुडा हे इंडोनेशियामधलं नाव आहे. अजून इंडोनेशियामध्ये भरपूर सारी मंदिरं सुद्धा आहेत, गणपतीची मंदिरं आहेत. इव्हन इंडोनेशियामध्ये तर ज्या प्रकारे आपण रावण दहनचा उत्तर भारतामध्ये जो कार्यक्रम असतो तर तशा प्रकारे इंडोनेशियामध्ये सुद्धा सेलिब्रेट केलं जातं. त्यानंतर महाभारत, रामायण हे कल्चर इंडोनेशियामध्ये डेव्हलप झालेलं आहे. तर सांगण्याचा भाग हाच आहे की सध्या धर्मनिरपेक्षता हा वाद खूप चर्चेमध्ये आला आहे. म्हणजे फ्रान्समधल्या घटना तुम्ही बघितल्या असतील तर याच्यावरून एक अंदाज असा येतो की ॲक्सेप्टन्स लोकांमध्ये लवकर नाहीये. तर इंडोनेशियाने ज्या प्रकारे मोठं मन दाखवून आपल्या कल्चरला ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्यांच्या जीवनाचा भाग बनवला,
तर तसं संपूर्ण जगामध्ये प्रत्येकाच्या कल्चरचा रिस्पेक्ट करण्याची गरज आहे. तर अशा प्रकारचा जर ॲक्सेप्टन्स सगळीकडे दाखवला सगळ्याच धर्मांसाठी, तर पुन्हा काही हे धर्मनिरपेक्षता काही धोक्यात आलंय किंवा त्याच्यावरती गदा आली आहे किंवा एका धर्मावरती अत्याचार होतोय, तर अशा गोष्टी होणार नाहीत. तर कल्चर जर चांगला असेल तर आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ओके, तर आपण जो या लेक्चरच्या सुरुवातीला या न्यूजसाठी जो क्वेश्चन आपण बघितला होता ना, त्याकडे आपण येऊ. खालीलपैकी कोणता युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान होत नाही? संप्रीती तर आपण बघितलं की जो भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान होतो, याच्या आधी आपण नावं बघितली त्याच्यामध्ये संप्रीती होतं. तर आता राहिला प्रश्न प्रबल दोस्तक आणि वज्रप्रहार. तर हे दोन्ही युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान होत नाहीत. प्रबल दोस्तक हा युद्धाभ्यास तर भारत आणि कझाकिस्तान दरम्यान होतो. वज्रप्रहार कुठल्या देशासोबत होतो हे तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. म्हणजे एकच छोटासा तुम्हाला सांगितलं, या क्वेश्चनचा आन्सर तर दिलेलं आहे. ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर राहील. मात्र वज्रप्रहार कुठल्या देशासोबत आयोजित केला जातो हे तुम्ही कमेंट करून कळवा. ओके, आपण या लेक्चरमध्ये जो काही इन्फॉर्मेशन बघितली, जी काही युद्ध अभ्यासाची नावं वगैरे बघितली, ही जी लिस्ट बघितली आहे, तर ही ऑलरेडी विजन स्टडीवरती सर्वांसाठीच उपलब्ध करून दिलेले असतात. करंट अफेअर्समध्ये हे कव्हर केलेलं आहे. याचबरोबर ही इमेज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. तिथून तुम्ही वाचून डाउनलोड करू शकता, ज्याचा वापर तुम्हाला रिव्हिजनसाठी करता येईलच. ठीक आहे, तर नक्कीच विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन कराच. पुढच्या अशाच एका महत्वाच्या न्यूजकडे आपण येऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अटल टनेलचं इनॉग्रेशन केलं, अटल टनेलचं उद्घाटन केलेलं आहे. आणि हा जो काही बोगदा आहे तर तो आता भरपूर चर्चेमध्ये आलाय. याचे बरेचसे रिझन आहे, जसं की त्याची उंची, तो सगळ्यात उंचीवरती असलेला बोगदा आहे. त्याची लांबी सुद्धा भरपूर मोठी आहे, 9.02 किलोमीटर लांबीचा तो बोगदा आहे. तर या बोगद्यावरती आपल्याला आयोगामार्फत क्वेश्चन बनू शकतो. असाच एक क्वेश्चन तुमच्यासाठी इथे दिलाय. खालीलपैकी कोणती प्रसिद्ध खिंड ही हिमाचल प्रदेशमध्ये आहे? अ आहे रोहतांग, ब शिपकीला आणि क बारालचाला. तर यापैकी कोणत्या खिंडी या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत असं आपल्याला विचारलंय. असे जॉग्राफिकल क्वेश्चन आपल्याला आयोग विचारतो. एखादा विषय चर्चेमध्ये असतो मात्र त्या रिलेटेड कोर सब्जेक्टला लिंक करून ते विचारतात. तिथं जॉग्राफी संदर्भात क्वेश्चन आपल्याला विचारलाय. ज्या महत्वाच्या खिंडी आहेत आपल्या संपूर्ण देशामधल्या, तर त्याची नावं तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. इव्हन हिमालयामधल्या महत्वाच्या खिंडी कोणत्या हे तर अगदी तोंडपाठच पाहिजेत. तर आपल्याला इथे हिमाचल राज्यामधल्या कुठल्या आहेत नाहीत असं विचारलंय. तर पहिल्यांदा आपण अटल बोगद्याविषयी जाणून घेऊ. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला शेवटी देता येईलच. आता हे अटल बोगदा नेमका चर्चेमध्ये का आला? पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधल्या रोहतांगमधील अटल बोगद्याचं उद्घाटन केलं. आता रोहतांग जो काही रोहतांग पास आहे, रोहतांग पास म्हणजे काय तर रोहतांग जी खिंड जी आहे तर ती जवळपास 3978 मीटर उंचीवरती हिमाचल प्रदेशमध्ये, जे की हिमालयाच्या पीर पंजार रांगेमध्ये येईल. ठीक आहे, तर पीर पंजार रांगेमध्ये रोहतांग पास आहे, रोहतांग खिंड आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात असायला हवा, जॉग्राफी रिलेटेड आहे, महत्वाचा आहे. हा जो काही अटल बोगदा जो आहे ना, तर तो जवळपास 9.02 किलोमीटर एवढा लांब आहे, जो जवळपास 3000 मीटर उंचीवरती आहे. 3000 मीटर उंचीपेक्षा सुद्धा जास्त उंचीवरती असलेला जगातला सर्वात लांब हायवे बोगदा म्हणून त्याची नोंद झालेली आहे. ओके, तर जगातला सर्वात उंचीवरचा सर्वात लांब बोगदा म्हणून त्याची नोंद झालेली आहे. तर इतकं महत्वाचं ठिकाण असल्यामुळं आपल्याला एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन बनू शकतो. रोहतांग खिंडीच्या पश्चिमेच्या डोंगरांना कापत तयार केलेला हा एक बोगदा आहे, जो की जवळपास 46 किलोमीटरचं अंतर आता कमी करतोय. सोलांग व्हॅली आणि सिसू तर या दरम्यानचं एकूण अंतरापैकी 46 किलोमीटरचं अंतर हे आता कमी झालेलं आहे. आणि आता फक्त या बोगद्याच्या माध्यमातून जे 46 किलोमीटर अंतर जे कापायला वेळ लागत होता, तो वेळ आता फक्त 15 मिनिटं लागतोय. कारण तो बोगदा जो 9.02 किलोमीटरचा बोगदा आहे, हा अराउंड 15 मिनिटांमध्ये कव्हर होईलच. ओके, कारण तो हायवे, तिथून मोठा हायवे सुद्धा पास केलेला आहे, अतिशय प्रचंड असं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर यामुळं हे जे अंतर आहे तर हे सुद्धा 46 किलोमीटरनी कमी झालं. या व्यतिरिक्त 15 मिनिटांमध्ये हा रस्ता आता पूर्ण होतोय. ओके, म्हणजे 15 मिनिटांमध्ये आपण ते डिस्टन्स कव्हर करू शकतो. ओके, आणि यापूर्वी सोलांग व्हॅली आणि सिसू या दरम्यानचं अंतर पार करण्यासाठी 4 तासांचा वेळ लागायचा, कारण 46 किलोमीटरची पूर्ण घाटाघाटाचा रस्ता होता. तुम्हाला माहिती असेल घाटामध्ये ड्राईव्ह करणं हे डिफिकल्ट असतं आणि 3000 मीटर उंचीवरती ड्राईव्ह करणं तर जास्तच डिफिकल्ट होतं.
तर 46 किलोमीटर पार करण्यासाठी जवळपास 4 तास वेळ लागायचा. आता तेच अंतर फक्त 15 मिनिटांमध्ये कव्हर होत आहे. ओके, तर इतका स्ट्रॅटेजिकली महत्वाचा असा बोगदा आहे. हा बोगदा वर्षभर कनेक्टिव्हिटीसाठी सुद्धा महत्वाचा आहे, कारण लडाख, मनाली आणि चंदीगड हे जोडण्यासाठी पूर्ण वर्षभर आपली कनेक्टिव्हिटी राहत नव्हती. हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस बर्फ पडतो तर त्यावेळेस इथलचे बरेचसे रस्ते बंद करावे लागायचे, घाटातले रस्ते बंद करावे लागायचे. मात्र आता या बोगद्यामुळं हा संपूर्ण प्रदेश हा वर्षभर कनेक्टेड राहील. म्हणजे लडाखची आपली जी जोडणी आहे ती पूर्ण एक वर्षभर राहणार आहे, सलग वर्षभर कनेक्टिव्हिटी असणार आहे. तर कनेक्टिव्हिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचा आहे. आणि बोगदा हा संपूर्ण सशस्त्र दलाला सुद्धा वापरण्यात येतोय. म्हणजे खरं तर हा सशस्त्र दलाला आपल्या एक समर्पित असा बोगदा असणार आहे, ज्यावरून लष्कराची ये जा करणं, सैन्याला धान्य पुरवठा असेल, लष्कराचा पुरवठा असेल, त्यांचा ट्रान्सपोर्ट असेल, तर हे अगदी वेगाने आणि सुलभ पद्धतीने होईल. ओके, तर अशा स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे रणनीतीने सुद्धा अतिशय महत्वाचा बोगदा आहे. हा बोगदा शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक वरदानच ठरतोय, कारण शेतकऱ्यांचा जो शेतीमाल असतो म्हणजे मटर असेल, टमाटे असतील, तर हे जे पिकं आहेत तर ते ट्रकामध्येच अधिक कुजून जायचे. म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये जितका वेळ जायचा की ट्रकमध्येच ते कुजून जात होते. मात्र आता कमी वेळेमुळे म्हणजे अतिशय कमी वेळेत आपण एवढं सगळं डिस्टन्स कव्हर करतोय, तर हे सगळं आता ट्रकमध्ये कुजणार नाहीये. तर मालाची ये जा करणं किंवा पिकं नेणं येणं तर हे सुद्धा अतिशय सोपं होणार आहे. त्याचबरोबर पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे, कारण जगातला सगळ्यात हाईटवरती असलेला सगळ्यात लांब बोगदा हे बघण्याचंच कुतूहल भरपूर जणांच्या मनामध्ये असेल आणि नक्कीच पर्यटनाला सुद्धा चालना देणारा हा बोगदा आहे. या बोगद्याच्या माध्यमातून लडाखमध्ये जे रहिवासी आहेत, मनालीमधून लडाखला जे जातात, तर अशांसाठी कनेक्टिव्हिटी सुद्धा सोयीची होतीये. आरोग्य सुविधा असतील, अन्न पुरवठा असेल, तर या सगळ्या सुविधा हे आता रहिवाशांना अगदी व्यवस्थितपणे ऑन टाइम सगळं अवेलेबल होईल. पेट्रोल, भाजीपाला हा तिथलच्या जीवनावश्यक वस्तूंचा भाग आहे, जो आता वर्षभर तिथं उपलब्ध असणार आहे. तुम्हाला मे बी तुम्ही ऐकलं असेल किंवा नाही, मात्र असे जे काही असे आपले जे ठिकाणं आहेत की जिथं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो ना, तर त्या भागांमध्ये पेट्रोल किंवा भाजीपाला, गॅस, तर अशा गोष्टींचा नेहमीच तुटवडा असतो. वर्षभर तिथं पुरवठा होत नाही. आपण शहरांमध्ये राहतो किंवा आपल्या गावांमध्ये असा काही प्रॉब्लेम नाही आहे, ट्रान्सपोर्टचा इश्यू होत नाही, तर म्हणून आपल्याला वाटतं की या गोष्टी अगदी सहज उपलब्ध असतील. पण मित्रांनो, तसं नाही आहे. भारताच्या बऱ्याचशा कानाकोपऱ्यांमध्ये असे प्रॉब्लेम आहेत की तिथं वर्षातले काहीच दिवस ताजा भाजीपाला किंवा पेट्रोल, गॅस अशा सुविधा मिळतात आणि वर्षभरात बरेचसे दिवस हे सगळं उपलब्धच होत नाही. मात्र अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नक्कीच आपल्या देशाला फायदा होईलच. ओके, जो मी तुम्हाला क्वेश्चन विचारलाय ना त्याच्याकडे आपण येऊ. मी तुम्हाला काय विचारलं की या 3 खिंडींपैकी कुठली खिंड ही हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर हिमाचल प्रदेशमधल्या महत्वाच्या खिंडी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. खरं तर जे आपल्या एकूणच हिमालयाच्या वेगवेगळ्या रांगांमधल्या महत्वाच्या खिंडी आहेत ना, त्यांची नावं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर मी तुम्हाला याचं उत्तर जर सांगितलं तर रोहतांग जी खिंड आहे तर ती हिमाचलमध्ये आहेच. या व्यतिरिक्त हिमाचल प्रदेशमधलीच अतिशय प्रसिद्ध खिंड आहे ती म्हणजे बारालाचा. तर ही खिंड सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, हे नाव तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आणि शिपकीला ही सुद्धा जी खिंड आहे तर ती सुद्धा हिमाचल प्रदेशमध्येच येते. हिमाचल प्रदेश आणि तिबेटचा जो भाग आहे तर त्याला कनेक्टिव्हिटी म्हणून ही खिंड वापरली जाते. चायनामधला म्हणण्यापेक्षा आपण ऑटोनॉमस तिबेटच म्हणू. तर इथलच्या प्रदेशामध्ये असलेली ही खिंड म्हणजे तिन्ही खिंडी ह्या हिमाचल प्रदेशमधल्याच आहेत. आपलं जे आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, सर्व खिंडी ह्या हिमाचल प्रदेशमधल्या आहेत. ओके, तर आय होप तुम्हाला अटल बोगद्याबद्दलची किंवा अटल टनेल बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मिळाली असणार आहे. आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग न्यूजकडे वळू. चायनाकडून एक रिसेंटली कमिटमेंट करण्यात आली आहे. कमिटमेंट म्हणजे काय की चायनाने असा जगाला पूर्ण एक संदेश दिला की आम्ही बाबांनो कार्बन नेट करणार आहोत, कार्बन नेट शून्य करणार आहोत आमच्या देशामध्ये 2060 पर्यंत. 2 महत्वाच्या घोषणा चीनमध्ये झाल्या. त्यातली पहिली महत्वाची हीच आहे की चायनामध्ये कार्बन नेट शून्य केलं जाईल 2060 पर्यंत. अशा प्रकारची घोषणा चीनचे अध्यक्ष ते म्हणजेच शी जिनपिंग यांनी केलेली आहे. आणि हे हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल आहे. जे काही जगामधले हवामान जाणकार आहेत तर ते ह्याला एक म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलंय की चायनाकडून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात येतोय. खरं तर चांगली गोष्ट आहे.
पण आता हा सुद्धा एक बघण्यासारखा भाग आहे की चायना त्यांच्या कमिटमेंट कशा पूर्ण करतोय. कारण सध्याचं त्यांचं नेतृत्व बघितलं तर असं काही वाटणार नाही, बट ठीक आहे, त्यांच्याकडून काही 2 महत्वाच्या कमिटमेंट तरी करण्यात आल्यात. तर हीच महत्वाची न्यूज आपण बघणार आहे. याआधी तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. युरोपियन युनियन डॅश डॅश वर्षापर्यंत कार्बन नेट 0 करण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. तर युरोपियन युनियन किती वर्षापर्यंत, म्हणजे 2050 पर्यंत किंवा 2060 पर्यंत, 2040, 2030 पर्यंत, कोणत्या वर्षापर्यंत कार्बन नेट 0 करण्यासाठी प्रतिबद्ध आहे असं आपल्याला या क्वेश्चनमध्ये विचारलंय. या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा लेक्चरच्या तुम्हाला शेवटच्या भागामध्ये समजेल. पहिल्यांदा चायनाच्या ज्या कमिटमेंट आहेत ना, तर त्या आपण समजून घेऊ. चायनाने युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये चायनाचे अध्यक्ष ते म्हणजे शी जिनपिंग त्यांनी बोलताना असं 2 महत्वाची आश्वासनं हवामान बदलाशी संबंधात दिलेली आहेत. पहिलं महत्वाचं ते म्हणजे शी जिनपिंग म्हणाले की चीन 2060 पर्यंत कार्बन नेट 0 करेल किंवा 0 होईल चायनामध्ये. आता नेमकं कार्बन नेट 0 म्हणजे काय असतं, कार्बन नेट 0 म्हणजे नेमकी कशी परिस्थिती, तर ही एक अशी परिस्थिती आहे की त्या देशामध्ये कार्बन डायऑक्साईडचं इमिशन हे पूर्णपणे ॲब्सॉर्ब केलं जाईल. म्हणजे जेवढं कार्बन डायऑक्साईड सोडलं जातं हवेमध्ये ते संपूर्ण ॲब्सॉर्ब केलं जाईल. ॲब्सॉर्ब कसं होणार आहे, तर जे काही आपण झाडं लावू, जंगलं लावू, तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तो ॲब्सॉर्ब केला जाईल, किंवा असे काही तंत्रज्ञान वापरलं जाईल की ज्याच्या माध्यमातून कार्बन इमिशन हे पूर्ण ॲब्सॉर्ब होईल त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने. तर अशी एक परिस्थिती की हवेमध्ये कुठल्याही प्रकारचं कार्बन डायऑक्साईड राहणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं इमिशन होणार नाही. इमिशन झालं तरी ते ॲब्सॉर्ब होईल. याचबरोबर या संपूर्ण भागामध्ये जे काही ग्रीन हाऊस इफेक्ट जे आहे किंवा ग्रीन हाऊस गॅसेस जे तयार झालेले आहेत, तर ते म्हणजे हरित वायू आपण जे म्हणतो ना, तर ते सगळे वायू हे ॲटमॉस्फिअरमधून काढून टाकले जातील. तर अशी ज्यावेळेस एखादी स्थिती निर्माण होते त्याला आपण नेट झिरो, कार्बन नेट झिरो असं म्हणतो. ठीक आहे. कार्बन नेट झिरो हे काय आहे हा मुद्दा तुम्हाला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. सायन्समध्ये आपल्याला या रिलेटेड क्वेश्चन बनू शकतात. पर्यावरणामध्ये सुद्धा क्वेश्चन येतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर पर्यावरणाशी संबंधित ही गोष्ट आहे. तर कार्बन नेट झिरो ही परिस्थिती काय असते हे तुम्हाला समजलंय की ज्यावेळेस वातावरणामध्ये सोडलेले कार्बनचं इमिशन जे आहे तर ते पूर्णपणे ॲब्सॉर्ब केलं जाईल. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो उत्सर्जित झालाय तो पूर्णपणे शोषून घेतला जाईल. आणि याचबरोबर जे हवेमधले ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत म्हणजे हरित वायू जे आहेत ते पूर्णपणे ॲटमॉस्फिअरमधून काढून टाकले जातील. तर अशी ज्या स्थिती निर्माण होते त्याला आपण कार्बन नेट झिरो स्टेट असं म्हणतो. ठीक आहे. आणि ह्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या मदतीने होतील. याचबरोबर जंगलाच्या वाढीतून सुद्धा होतील. म्हणजे जंगलांची निर्मिती करणं, जंगलांमध्ये असे काही पॅचेस तयार करणं की जिथं कार्बनचं जास्तीत जास्त ॲब्सॉर्प्शन केलं जाईल, त्याची कॅपॅसिटी वाढवणं. तर या सगळ्या गोष्टींच्या साहाय्याने ही स्टेट निर्माण करता येऊ शकते. आणि चीनकडून ही स्टेट निर्माण करण्याचं जे वर्ष आहे तर ते 2060 असं त्यांनी ठरवलंय. ठरवलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या भाषणामधून त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात असायला पाहिजे. दुसरी महत्वाची त्यांची कमिटमेंट अशी होती की राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की वातावरणामधलं जे उत्सर्जन आहे, कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे, ज्या घातक वायूंचं जे उत्सर्जन आहे तर ते 2030 पासून सुरू करतील असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र हे लक्ष आता त्यांनी त्यांचं बदललंय. बाय 2030च्या ऐवजी बिफोर 2030 असं त्यांनी सांगितलंय. आता किती आधी ते लक्ष पूर्ण करणार आहेत, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन किती लवकर बंद करणार आहेत हे एक्झॅक्ट इयरनुसार न सांगता 2030 पूर्वी आम्ही उत्सर्जन बंद करू असं चायनीज अध्यक्षांनी सांगितलंय. ठीक आहे. मात्र हे दोन्ही बदल किंवा दोन्ही घोषणा ह्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत. चीनकडून ज्यावेळेस अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात तर त्याचं महत्व आणखीन वाढतं. याचं कारण म्हणजे तुम्हाला काही महत्वाच्या फॅक्ट सांगतो, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की जगातला कार्बन डायऑक्साईडचं सगळ्यात जास्त उत्सर्जन हे चीनमध्ये होतं. एकट्या चीनमध्येच भारत, अमेरिका आणि युरोपियन युनियन या तिघांचं जर इमिशन आपण एकत्र केलं, भारत, अमेरिका आणि युरोपियन युनियन, तर या तिघांपेक्षा सुद्धा जास्त इमिशन हे चायनाकडून होतं. एकट्या चीनमधून कार्बन इमिशन हे या तिन्ही देशांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त आहे.
तर ज्यावेळेस चीनकडून अशा प्रकारच्या काही घोषणा केल्या जातात आणि जर मे बी त्यांनी हे टार्गेट अचीव केले तर याचा फायदा हा संपूर्ण जगाला होणार आहे. एक्झाम्पलच द्यायचं झालं ना तर एक रिपोर्टमध्ये असं सुद्धा सांगण्यात आलंय, समजा जर चीननी ह्या सगळ्या गोष्टी ह्या अचीव केल्या म्हणजे त्यांच्या कमिटमेंट जर पूर्ण केल्या तर 2021 पर्यंत जगाचं एकूण तापमान हे 0.2 डिग्री ते 0.3 डिग्री सेल्सिअसनीच वाढेल. आणि जर चीनकडून हे कमिटमेंट पूर्ण झाले नाहीत तर हेच तापमान वाढ 3 ते 4 डिग्री एवढं 2021 पर्यंत तापमान वाढणार आहे. ॲव्हरेज टेम्परेचर बद्दल बोलतोय मी. म्हणजे समजा आता सध्या जर पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर हे लेट्स से की 45 डिग्री आहे तर ते 2021 पर्यंत 45हून 48-49 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. आणि जर चीननी ह्या गोष्टी अचीव केल्या तर ते फक्त 0.2 डिग्री किंवा 0.3 डिग्री सेल्सिअसनीच वाढेल. म्हणजे 45.2 डिग्री सेल्सिअस किंवा 45.3 डिग्री सेल्सिअस एवढंच होईल 2021 पर्यंत. पण हे कधी होईल जर चीननी त्यांच्या कमिटमेंट पूर्ण केल्या तर. ठीक आहे. सध्या जर बघितलं तर चायनामध्ये काही फार मोठ्या अशा रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा वापर होत नाहीये. म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा वापर हे चीनमध्ये फार कमी होतो. फक्त जवळपास 15% त्या रिन्युएबल एनर्जी सोर्सचा वापर चीनमध्ये केला जातो. आणि जेवढं काही 85% आहे तर ते नॅचरल क्रूड ऑइल किंवा नॅचरल ऑइल तर याच्याच माध्यमातून तिथं एनर्जी कन्झम्पशन केलं जातं आणि त्याच्यामुळे जास्त पोल्युशन सुद्धा होतं. ओके. तर ह्या सगळ्या महत्वाच्या बाबी होत्या ज्या तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत, कारण पर्यावरणाशी संदर्भात आपल्याला बरेचसे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. तर या घटकांवरती सुद्धा क्वेश्चन बनतील. ठीक आहे. आणि चीन हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे ज्याच्यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन केलं जातं. म्हणजे हरितगृह वायूंचं उत्सर्जन करणारा चीन हा सगळ्यात मोठा देश आहे. जगाच्या एकूण जवळपास 30% जास्त इमिशन म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन हे एकट्या चीनमध्ये होतं. ठीक आहे. आणि युरोपियन युनियनकडून सुद्धा अशा प्रकारची एक डेडलाईन ठरवण्यात आली आहे की जे उत्सर्जन थांबवण्याचं जे काम आहे म्हणजे नेट झिरो जी स्टेट आहे तर ती 2050 पर्यंत ते अचीव करतील. अशा प्रकारे 2050 साठी ते वचनबद्ध आहेत. आपल्याला क्वेश्चनमध्ये इयरच विचारलं होतं. तर युरोपियन युनियन 2050 वर्षापर्यंत कार्बन नेट शून्य करण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. तर याचा आन्सर राहील पर्याय क्रमांक 1 अ. ठीक आहे. तर तुम्हाला चीनची जी कमिटमेंट आहे ती सुद्धा समजली, चीनकडून किती उत्सर्जन केलं जातं या सुद्धा गोष्टी समजल्या असतील. आपण आता अशाच महत्वाच्या न्यूजकडे आपण वळू. ही न्यूज एका तेलाशी संबंधित आहे. जे तेल भांग म्हणजे गांजा पण तुम्ही त्याला म्हणता ना, तर त्याच्या रोपट्यापासून बनवलं जाणारं तेल आहे ज्याचा वापर त्या तेलाचा वापर हा त्रास कमी व्हावा, कॅन्सर पेशंटला त्यांच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान त्रास कमी व्हावा तर यासाठी हे तेलाचा वापर केला जातो. म्हणजे लिगली तो वापर नाही केला जात, मात्र बऱ्याचशा ठिकाणी हा वापर केला जातो. तर या तेलाचा वापर भारतामध्ये आता लिगलाइज पद्धतीमध्ये व्हावा किंवा होऊ द्यावा. तर अशा प्रकारच्या मागण्या ह्या रिसेंटलीच केल्या जात होत्या. ह्या मागण्या मुख्यतः जे अभिनेता इरफान खानच्या ज्या पत्नी आहेत सुतापा सिकंदर तर यांच्याकडून अशी मागणी करण्यात आली की भारतात CBD तेलाचे त्याला कायदेशीर वापरण्याची परवानगी मिळावी. तर अशा प्रकारची मागणी ही अभिनेता इरफान खानच्या पत्नी सुतापा सिकंदर यांनी केलेली आहे. अभिनेता इरफान खान यांचं निधन कॅन्सरमुळे झालंय तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत तर त्यांनी अशी मागणी केली आहे की कॅन्सरवरती उपचारादरम्यान त्रास कमी व्हावा तर यासाठी हे जे तेल आहे CBD तेल तर त्याचा वापर भारतामध्ये कायदेशीर करू द्यावा. तर अशा प्रकारची मागणी ही करण्यात आली. तर आपण या CBD बद्दलच जाणून घेऊ. पण त्याआधी तुम्हाला एक क्वेश्चन आहे ज्याचा आन्सर तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. कायद्याशी संदर्भातला हा क्वेश्चन आहे. इथे एक महत्वाचं ऍक्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या घोषणेनुसार खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार वैद्यकीय उपकरणांचे नियमन केले जाते किंवा केले जाईल? तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट DCA त्याला म्हटलं जातं 1940चा की 1960चा, मेडिसिन ऍक्ट आहे का 1968चा की मेडिकल डिव्हाइसेस रूल 2017चा. तर यापैकी कोणत्या कायद्यानुसार वैद्यकीय जी उपकरणं असतात ना तर त्यांचं आता नियमन केलं जाईल? आधी वैद्यकीय उपकरणं ही या कायद्यांच्या अंतर्गत येत नव्हती, तर आत्ता रिसेंटलीच त्याला या कायद्यांच्या अंतर्गत त्याचं नियमन केलं जाईल. म्हणजे त्याचा जे काही वापर आहे, त्याची निर्मिती आहे, त्याची क्वालिटी चेक असणार
तर या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम या कायद्याच्या अंतर्गत केलं जाईल. तर तो नेमका कायदा कोणता ज्याच्यामध्ये रिसेंटली चेंज करण्यात आला, तर ते तुम्हाला या क्वेश्चनच्या माध्यमातून विचारलंय. ओके, आपल्या मुख्य टॉपिककडे येऊ, तो म्हणजे सीबीडी ऑइल. आता हा नेमका सीबीडी चर्चेमधून कुठून आलाय, तर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा तुम्हाला किस्सा माहिती असेल की ते ड्रग्ज घेणं न घेणं वगैरे चालू होतं सगळं. त्यानंतर सुशांत सिंगनी सुद्धा या तेलाचा वापर केला, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्या. आणि नेमकं मग आता हे सीबीडी तेल कसं उत्पादन केलं जातं आणि यामुळे सगळ्या गोष्टी या सगळ्या ड्रग्ज रिलेटेड चर्चेमध्ये आल्या. त्यातच हा जो काही कॅन्सरच्या ट्रीटमेंटशी संबंधित असलेला घटक तो म्हणजे सीबीडी, ज्याला भारतामध्ये वापरण्यास परवानगी नाहीये आणि कुठल्याही अशा सायंटिफिक शोधानुसार अजून सुद्धा सांगण्यात आलेलं नाहीये की सीबीडी ऑइलचा वापर केला जाऊ शकतो किंवा हे एक गुणकारी आहे. तर असं कुठल्याही सायंटिफिक शोधामध्ये सापडलेलं नाही, म्हणजे त्या रिलेटेड कुठलंही तथ्य नाहीये. पण पेशंटला उपचारादरम्यान त्रास कमी व्हावा यासाठी सीबीडी ऑइलचा वापर केला जातो. ठीक आहे, आता नेमकं सीबीडी येतं कुठून, तर सीबीडी हे कॅनबिस झाडापासून, कॅनबिस म्हणजे आपलं जे भांग आहे किंवा गांजाचं जे रोपटं असतं, तर त्याचं आर्क काढून त्याच्या आर्क पासून हे तेल बनवलं जातं. म्हणजे आता आर्क कसा करतात, तर या झाडाची पानं ही काढायची, त्याच्यानंतर ती पानं उकळायची पाण्यामध्ये, मग उकळलेली पानं ही कुठल्या तरी कापडामध्ये घेऊन पिळायची, त्याच्यातून जे पडणार आहे तर त्याला आपण आर्क म्हणू. ठीक आहे, तर कॅनबिस म्हणजेच आपलं गांजाचं झाड, ते याच्यापासून हे तेल बनवलं जातं. अशाच पद्धतीने बनवलं जातं. या झाडामध्ये ना दोन प्रमुख असे काही ऍक्टिव्ह सबस्टन्स असतात, जसं की एक म्हणजे आपलं सीबीडी. सीबीडीचा एक लॉंग फॉर्म सुद्धा आहे, त्याला कॅनाबिडी ऑइल असं म्हटलं जातं. तर ह्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सीबीडी पण लक्षात राहून जातं. सीबीडीचं लॉंग फॉर्म काय, तर कॅनाबिडिऑल. ठीक आहे, आणि दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे डेल्टा 9 टेट्राहायड्रो कॅनाबिडिऑल, त्यालाच THC असं म्हटलं जातं. THCचा वापर करणं हे कायदेशीर गुन्हा सुद्धा आहे. म्हणजे ड्रग्ज रिलेटेड जे काही घटना असतात किंवा ज्याच्यामुळं नशा येते वगैरे, तर ते THC आहे. तर ते कायदेशीर पूर्णपणे भारतामध्ये तर बॅन आहेच. पण सीबीडीमुळे कुठल्याही प्रकारचा असं काही नशा होत नाही किंवा नशा करण्यासाठी सीबीडीचा वापर केला जातो असं अजिबात नाहीये. तर सीबीडी हे भांग पासून बनवलं जातं किंवा त्या झाडापासून ते बनवण्याची पद्धत आहे, म्हणून भारतामध्ये बॅन आहे. मात्र सीबीडीमुळे कुठल्याही प्रकारचा नशा होत नाही. ठीक आहे, तर सीबीडी बद्दल एवढं तरी तुम्हाला माहिती असावं. सीबीडीचा वापर कशासाठी केला जातो, तर जे काही कॅन्सर पेशंट आहेत त्याच्यासाठी जे ट्रीटमेंटच्या मेथड आहेत, त्या ट्रीटमेंट दरम्यान त्रास होऊ नये, त्रास कमी व्हावा, या व्यतिरिक्त ते तेल लावल्यानंतर, तेल चोळल्यानंतर मे बी स्ट्रेस कमी फील होतो, तर अशा गोष्टींसाठी म्हणून या सीबीडीचा वापर केला जातो. सीबीडी ऑइलचा वापर केला जातो. सीबीडीचा लॉंग फॉर्म काय, तर कॅनाबिडिऑल. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत. आणि भारतामध्ये जर सीबीडी तेलाचा वापर करायचा असेल, कायदेशीर मान्यता जर द्यायची, तर ती आपल्याला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 नुसार देता येईल. म्हणजे या परवान्याअंतर्गत सीबीडी तेलाचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या रिलेटेड कायदा कोणता आहे हा तुम्हाला लक्षात आला असेल, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. आणि याच कायद्यामध्ये एक छोटीशी सुधारणा करण्यात आली रिसेंटली, म्हणजे 2020 मधलीच ही सुधारणा आहे की ज्यानुसार आता जे वैद्यकीय उपकरणं जे असतात, म्हणजे जे साहित्य जे आहे, तर त्यांचं नियमन सुद्धा याच कायद्यानुसार, म्हणजे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट DCA त्याला म्हटलं जातं 1940, तर या अंतर्गतच त्याचं नियमन केलं जाईल. अशा प्रकारची घोषणा ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून केली गेली. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला समजलंय. पर्याय क्रमांक 1 सीबीडी ऑइल विषयी सुद्धा तुम्हाला समजलं. हा विषय चर्चेमध्ये कुठून आलाय या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजल्या असतील. तर सीबीडी बद्दल बरंचसं काही लक्षात ठेवाच, कारण हा विषय आपल्याला सायन्स रिलेटेड महत्वाचा आहे. ओके, पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग न्यूजकडे आपण येऊ. ही न्यूज ही स्वच्छ भारत मिशन आणि त्या अंतर्गत दिले गेलेले पुरस्कारांशी संबंधित आहे. स्वच्छ भारत पुरस्कार हे रिसेंटली 2020 साठी देण्यात आले. वेगवेगळ्या अशा 3 श्रेणींमधून ते पुरस्कार देण्यात आलेत. त्या श्रेणी कोणत्या, कुठल्या कुठल्या राज्यांना, कुठल्या जिल्ह्यांना ते पुरस्कार मिळाले, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय, बघायचं व्यवस्थितपणे. त्यापूर्वी तुम्हा सगळ्यांसाठी एक क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते अभियान स्वच्छते संबंधी नाही? अ, ब, क, ड अशी 4 वेगवेगळी अभियानांची नावं दिलीत. स्वच्छतेशी संबंधित कुठलं नाहीये असं आपल्याला विचारलंय. अ आहे गंदगी मुक्त भारत अभियान, ब स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय,
क स्वच्छ भारत मिशन आणि ड गंदगी मुक्त ग्राम. तर यापैकी स्वच्छतेच्या अभियानाशी संबंधित कुठलं नाहीये हे आपल्याला विचारलंय. तर बघू, तुम्हाला समजेल, या न्यूज बघितल्यानंतर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर देता येईलच. स्वच्छ भारत पुरस्कार जर आपण बघितले 2020चे, तर ते 3 विभागांमध्ये दिले जातात. एक म्हणजे स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय, त्याला SSSS अभियान म्हटलं जातं, म्हणजे 4S. त्यानंतर सामुदायिक शौचालय अभियान, त्याला SSA असं म्हटलं जातं, सामुदायिक शौचालय अभियान. आणि तिसरा तो म्हणजे गंदगी मुक्त भारत अभियान, त्याला GMB असं म्हटलं जातं. तर या अभियानाच्या अंतर्गत असे 3 वेगवेगळ्या विभागांमध्ये हे पुरस्कार देण्यात आले. आपण जर स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय म्हणजे 4S अभियानाबद्दल जर बघितलं, तर यामध्ये सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार गुजरात या राज्याला देण्यात आला. गुजरात राज्य हे सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आलं. यामध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट जिल्हा कोणता आहे, तर जिल्ह्यानुसार जर विचार केला जिल्हा या कॅटेगरीमध्ये, तर तामिळनाडूमधला तिरुनेलवेली, तर या जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय तर या अभियानाअंतर्गत देण्यात आला. त्यानंतर बेस्ट ब्लॉक या कॅटेगरीमध्ये आपण जर बघितलं, तर मध्य प्रदेशमध्ये उज्जैन जिल्ह्यामध्ये खचरोड नावाचा एक ब्लॉक आहे, ज्याला बेस्ट ब्लॉक हा स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय तर या अभियानाअंतर्गतचा पुरस्कार देण्यात आला. आणि बेस्ट ग्रामपंचायत हा पुरस्कार चिन्नोरला देण्यात आला, चिन्नोर ग्रामपंचायत. माझा तुम्हाला आणखीन एक सोपा क्वेश्चन आहे, तो म्हणजे चिन्नोर ही जी ग्रामपंचायत आहे तर ती कुठल्या राज्यामध्ये येईल. तर जर तुम्हाला माहिती असेल चिन्नोर कुठल्या राज्यात आहे हे कमेंट करून कळवा. ओके. पुढची जी कॅटेगरी होती ती म्हणजे सामुदायिक शौचालय अभियान, SSA असं म्हटलं जातं. S फॉर सामुदायिक, S फॉर शौचालय आणि A फॉर अभियान. तर सर्वोत्कृष्ट राज्य उत्तर प्रदेशला देण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरात हे दोन्ही राज्य आहेत सर्वोत्कृष्ट कॅटेगरीमध्ये. आता दोन्ही कसं काय आहेत, तर उत्तर प्रदेश हे गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या अंतर्गत आहे आणि गुजरात हे नॉन गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या अंतर्गत आहे. ठीक आहे. सामुदायिक शौचालय अभियानासाठी सांगतोय, सर्वोत्कृष्ट राज्य आहे उत्तर प्रदेश आणि गुजरात. तसंच सर्वोत्कृष्ट जिल्हा जर बघितला तर प्रयागराज आहे आणि बरेली सुद्धा आहे. प्रयागराज अगेन गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या अंतर्गत आणि बरेली जे आहे तर ते बिगर गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या अंतर्गत. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार हा बोरीगाव ग्रामपंचायतीला मिळालाय. बोरीगाव ग्रामपंचायत ही आसाम राज्यामध्ये येईल. आसाम राज्यामध्ये सुद्धा बोंबागाव जिल्ह्यामध्ये. ओके. पुढची कॅटेगरी ती म्हणजे गंदगी मुक्त भारत अभियान. आपण हे सगळे स्वच्छ भारत पुरस्कार बघतोय 2020 साठीचे. अजिबात विसरू नका, 3 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये देण्यात आले. पहिली कॅटेगरी आपण बघितली ती म्हणजे SSSS. 4S कशासाठीचे आहेत, एक S आहे स्वच्छता, सुंदर, सामुदायिक आणि शौचालय. तर या अभियानांतर्गत गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरलं. सर्वोत्कृष्ट जिल्हा आहे तिरुनेलवेली. ठीक आहे, तामिळनाडूमध्ये येईल. त्यानंतर सामुदायिक शौचालय अभियान, त्याला SSA म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य ठरलं ते म्हणजे उत्तर प्रदेश आणि गुजरात. उत्तर प्रदेश या गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत आणि गुजरात नॉन गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत. ठीक आहे. आणि आता गंदगी मुक्त भारत अभियान बघतोय. जो पुरस्कार सर्वोत्कृष्ट राज्यासाठी मिळालाय तेलंगणा आणि हरियाणा या 2 राज्यांसाठी. सर्वोत्कृष्ट राज्य 2 आहेत इथं, एक म्हणजे तेलंगणा, दुसरा आहे हरियाणा. आणि सर्वोत्कृष्ट जिल्हा जर बघितलं गंदगी मुक्त भारत अभियानाअंतर्गत तर तो आहे मोगा. मोगा जिल्हा कुठल्या राज्यामध्ये येईल, तर पंजाब राज्यामध्ये. ओके. इथं महाराष्ट्राचं कुठंही नाव नव्हतं. तर जर तुमच्या आजूबाजूला स्वच्छता आहे, स्वच्छता दिसतीये आणि आपलं गाव इथं दिसत नाही, तर तसं तुम्ही कमेंट करून कळवा की सर आमच्या गावात भरपूर स्वच्छता आहे, आमच्या भागात भरपूर स्वच्छता आहे, पण तरी सुद्धा गव्हर्नमेंटने इथं बघा आमच्या गावाचं नाव इन्क्लूड केलं नाही. तर आपण खरंच चेक करू की कसं काय, कोणत्या कोणत्या बेसिसवरती हे पुरस्कार देण्यात आले. हा मोगा जिल्हा तुमच्या जिल्ह्यापेक्षा, तुमच्या गावापेक्षा जास्त स्वच्छ आहे का हे थोडं गुगलवरती चेक करून बघा, इमेजेस वगैरे चेक करा, समजून येईल. तर बघा तुमचं गाव जर तुम्हाला स्वच्छ वाटत असलं तर कमेंट करून कळवा. ठीक आहे. आपला जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर आपण बघूया तिथं. खालीलपैकी कोणते अभियान स्वच्छतेसंबंधी नाही. अ ब क अशी अभियानं दिलीत. तर यापैकी आय थिंक गंदगी मुक्त ग्राम असं काही आपण अभियान बघितलं नाही. आता 3 अभियान आपण बघितली. एक म्हणजे स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय, ज्याच्यामध्ये सगळ्यात स्वच्छ पुरस्कार हा मिळाला किंवा राज्यांच्या कॅटेगरीमध्ये मिळाला, ते म्हणजे गुजरातला.
स्वच्छ भारत मिशन हे तर आपण ऑलरेडी मिशनच राबवले, त्या अंतर्गत वेगवेगळे प्रोजेक्ट येतात. आणि गंदगी मुक्त भारत अभियान हे पण आपण बघितलं, ज्याच्यामध्ये तेलंगणा आणि हरियाणा तर या 2 राज्यांना सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. तर आपलं जे इथं स्वच्छतेच्या अभियानाशी संबंधित नाहीये तर ते म्हणजे ड, तर फक्त ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला 2020 मधले स्वच्छ भारत पुरस्कार समजलेत. त्या पुरस्कारांच्या 3 कॅटेगरीज होत्या, त्याच्यामधले महत्त्वाचे राज्य तुम्ही फक्त लक्षात ठेवा. इव्हन जिथं जिथं जिल्हा सांगितले ना तो पण लक्षात ठेवा, कारण राज्य आणि जिल्हा यांच्या मॅच दी पेअरमध्ये सुद्धा जोड्या लावायला विचारतील किंवा असंच क्वेश्चन सुद्धा बनतील. तर तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या अभियानाच्या अंतर्गत कोणत्या राज्याला पुरस्कार मिळाला. ठीक आहे. आता आपण अशीच एक इंटरेस्टिंग न्यूज बघूयात. हे न्यूज भारतामध्ये एकूण पिण्याच्या पाण्याच्या कशा पद्धतीची सोय आहे, नळाने तुमच्या घरी पाणी पुरवठा होतोय म्हटल्यावरती भारतात सगळीकडेच होतो का, किंवा भारतामध्ये एकूण परिस्थिती कशी आहे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात, तर याविषयी आहे. जलजीवन मिशन आज आपण व्यवस्थितपणे अभ्यासणार आहे. जलजीवन मिशन हा अतिशय महत्वाचं मिशन आहे, ज्या अंतर्गत भारतात प्रत्येक घरामध्ये पाण्याचं कनेक्शन जोडायचं आहे. आता मित्रांनो, आपण अधिकारी होणार आहे. ठीक आहे. तर आपलं माइंड सुद्धा ना थोड्या 2 पद्धतीमध्ये चाललं पाहिजे. म्हणजे खरं तर चांगलीच भावना पाहिजे काम करताना, पण कायद्यामधल्याच शब्दांचा वापर कसा करता येतो चुकीच्या पद्धतीने, याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. ज्यावेळेस आपण जर असं एखादं उद्दिष्ट ठरवलं की लेट से 2024 पर्यंत 2025 पर्यंत आपल्याला सगळ्या संपूर्ण भारतामध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ जोडून द्यायचे, म्हणजे नळ जोडणी करायची आहे, तर याच्यातून 2 अर्थ येतात. कुठले 2 अर्थ, तर सगळ्या भारतामध्ये 2024 पर्यंत नळ जोडत सुटायचंय, पाणी येऊ किंवा न येऊ. ओके. म्हणजे आपण चांगले अधिकारी तर बनणारच आहे. तर चांगल्या भावनेने ज्यावेळेस आपण काम करू तर आपल्याला सहज डोक्यामध्ये येऊन जाईल की फक्त बाबांनो नळ नाहीत बसवायचे, तर त्याच्यात पाणी सुद्धा असलं पाहिजे. पिण्याचं पाणी पर्टिक्युलर त्या एका व्यक्तीसाठी किती गरजेचं आहे तेवढा पाणी पुरवठा सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण पाणी देणार म्हणल्यावरती तुम्ही एक समजा दिवसातून 1 लिटर पाणी दिलं तर त्याचा काही अर्थ नाही आहे. म्हणजे लॉजिकली ज्यावेळेस तुम्हाला एखादी योजनेवरती काम करायचं असतं तर या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या बारकाव्यांचा विचार करायचा आहे. कारण अशा काही रूल्स मधले एखादा शब्द, एखादा तिथे शब्द नाहीये किंवा एखाद्या शब्दाचा वेगळा अर्थ काढून सुद्धा वापर केला जाऊ शकतो. तर थोडासा विचार करा की 2024 पर्यंत नळ आपल्याला संपूर्ण भारतामध्ये बसवायचे पिण्याच्या पाण्याचे, तर ते नळ हे ऍक्टिव्ह असले पाहिजेत असा शब्द उल्लेख आहे. ओके. म्हणजे तुम्ही ऍज अ अधिकारी म्हणून फक्त नळ बसवणं हे तुमचं काम नाहीये, तर त्याच्यामध्ये पाणी सुद्धा असलं पाहिजे. ते पाणी सुद्धा 55 लिटर दररोज एका व्यक्तीसाठी एका घरामध्ये असं त्याचं मोजमाप सुद्धा आहे. तर याविषयीच आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ. त्याआधी तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे. शासनाच्या प्रकाशित आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील एकूण 19.04 कोटी कुटुंबापैकी डॅश डॅश कुटुंबियांना नळाने पाणी पुरवठा मिळत आहे. तर ग्रामीण भागामध्ये आपले एकूण किती कुटुंबीय राहतात, तर 19.04 कोटी. तर यापैकी किती कोटी कुटुंबांमध्ये नळाने पाणी पुरवठा मिळतोय, तर असं आपल्याला या क्वेश्चनमध्ये विचारलंय. तर पर्याय सुद्धा बघा. 1.23 कोटी, 15.81 कोटी, 17.02 कोटी की 2.02 कोटी कुटुंबियांना नळाने पाणी पुरवठा मिळतोय. एकूण आहेत 19.04 कोटी. तर विचार करा, तुम्हाला थोडा धक्का पण देणार आहे मी पुढं, तर तुम्ही स्वतःचा आन्सर एखादा गेस करून तयार राहा. थोडं पहिल्यांदा आपण जलजीवन मिशन म्हणजेच JJM बद्दल थोडं जाणून घेऊ. JJM म्हणजे नेमकं काय आणि ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं ते मंत्रालय पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून देशभरामध्ये सगळ्या शाळांमध्ये, सगळ्या अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 100 दिवसांच्या आत करण्याचं एक विशेष मोहीम राबवण्यात आली आणि म्हणून हे जलजीवन मिशन हे चर्चेमध्ये आलं. हे जे काही अभियान होतं 100 दिवसांच्या आतमध्ये हे सगळ्या शाळांमध्ये, अंगणवाड्यांमध्ये पाणी पुरवठा झाला पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, ही जी मोहीम होती ही व्यवस्थितपणे राबवण्यात आली आणि याला यश सुद्धा मिळालं. आता ही योजना अगदी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे, राबवण्यात आली, हा पाणी पुरवठा वगैरे सगळं करण्यात आलंय. याला 2 मुख्य रिझन आहेत त्याच्यामुळे ही यशस्वी झालेली आहे.
एक म्हणजे लॉकडाऊनमुळे सगळ्या शाळा किंवा अंगणवाड्या बंद होत्या, त्याच्यामुळे काम करायला अडचण आली नाही. मग जिथं फक्त विकेंडला काम करणं असतं, म्हणजे शाळांमध्ये वगैरे ज्यावेळेस कामं होतात ना, तर सर्रास आठवड्याचे जे शेवटच्या 2 सुट्टींचे दिवस असतात तर त्यावेळेस कामं होतात. मात्र इथं शाळा वगैरे सगळ्या बंद असल्यामुळे काम पटपट झालं. 100 दिवसांच्या आत आपल्याला हे करता आलं. आणि दुसरं म्हणजे या कामासाठी कुशल कारागीर सुद्धा उपलब्ध झाले. आता कारागीर उपलब्ध झाले म्हणजे नेमके कसे, तर लॉकडाऊनमुळं बऱ्याचशा जणांचं जे काही काम होतं तर ते थांबलं. बरेचसे परप्रांतांमध्ये जाऊन काम करणारे मजूर असतात, ते त्यांच्या मायराज्यामध्ये जाऊन परतले. आता त्यांच्या मायदेशी परतल्यानंतर त्यांना शासनाकडूनच एक आव्हान करण्यात आलं की मनरेगा अंतर्गत त्यांना कामं दिली जातील आणि त्यांचा वापर हा जलजीवन मिशनमध्ये करण्यात आला आणि म्हणून 100 दिवसांमध्ये हे सगळं शक्य झालं. ठीक आहे. 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची एक आपण संकल्पना मांडू, म्हणजे 100 दिवसांमध्ये हे अशी एक मोहीम राबवूयात की 100 दिवसांमध्येच सगळा हा पाणी पुरवठा वगैरे करण्यात येईल. ग्रामपंचायतींना तशा प्रकारची अंमलबजावणी करण्याचे निर्देशांक देण्यात आले आणि ह्या जल अभियाना मिशनची सुरुवात करण्यात आली. शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य सेवा केंद्र ते या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन हे उपलब्ध करून दिलं जाईल. तर यासाठीचं हे जलजीवन मिशन या अंतर्गतच्या तरतुदी करण्यात आल्या. ठीक आहे. आता आपण काही महत्त्वाचे आकडेवारी जाणून घेऊ. जसं सांगितलं की जलशक्ती मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली होती की कोविड-19मुळं या कारणामुळं जे परप्रांतामध्ये काम करणारा जो मजूर होता, जे कामगार होते, तर ते आता त्यांच्या राज्यांमध्ये परतलेत. तर राज्यांमध्ये परतल्यानंतर ते आता बेरोजगार झाले, तर त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि या व्यतिरिक्त ही कामं सुद्धा पूर्ण होतील. तर यासाठीचं म्हणून हे मिशन होतं. या मिशनच्या अंतर्गत ना, जलजीवन मिशनच्या अंतर्गत 2024 पर्यंत संपूर्ण ग्रामीण कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देणं हे उद्दिष्ट ठरवण्यात आलंय 2024 पर्यंत. ठीक आहे. आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जलशक्ती मंत्रालय सक्रिय असणारे, कारणीभूत असणारे. तर कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत हे सगळं राबवलं जाते, तर जलशक्ती मंत्रालय. जलशक्ती मंत्रालय आता कुठून आलं, तर आपण रिसेंटलीच 2 मंत्रालय एकत्र करून जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. म्हणजे जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन आणि पेयजल स्वच्छता मंत्रालय, ते हे सगळ्याचं विलिनीकरण करण्यात आलं आणि याचंच नाव हे जलशक्ती मंत्रालय झालं. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत नद्याजोड प्रकल्प असेल किंवा गंगा नदी स्वच्छ करणं, त्याच्या उपनद्या स्वच्छ करणं, तर ह्या सगळ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना झालेली आहे. आणि या अंतर्गतच 2024 पर्यंत भारतातल्या प्रत्येक घरामध्ये पाईपद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सरकार अगदी प्रतिबद्ध राहील. तर यासाठीची जलजीवन योजना, जी की नल से जल असं काहीतरी त्याचं नाव देण्यात आलंय, तर हा कार्यक्रम जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राबवण्यात येईल. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की प्रत्येक भारतातल्या नागरिकाला दररोज किती पाणी पुरवठा केला जाईल, तर 55 लिटर 2024 पर्यंत नळाद्वारे घरगुती पिण्याचं कनेक्शन दिलं जाईल. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक ग्रामीण घरामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी 55 लिटरचा पाणी पुरवठा केला जाईल. तर अशा प्रकारचं उद्दिष्ट जलजीवन मिशनच्या अंतर्गत आहे. ही आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण किती लिटर पाणी पुरवठा केला जाईल किंवा हे जे इयर आहे 2024, तर यांवरती आपल्याला आयोग क्वेश्चन विचारेल. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की ऑफिसर बनतोय तर आपल्याला लूप होल्स शोधायची सवय लागते. खरं तर ती सवय लागून जाते की परत गॅजेटमध्ये चेंज होतात, की समजा असा वर्ड होता, एखाद्या अधिकाऱ्याने त्याचा गैरवापर केला तर गॅजेटमध्येच बदल करावा लागतो, रूल्स चेंज करायला लागतात. तर ठीक आहे, आता आपल्याला अशा प्रकारचे लूप होल शोधायचे नाहीत, आपण थोडं पॉझिटिव्हली काम करू. जर असं 2024 पर्यंत फक्त नळ जोडणी जर करायची म्हटलं तर त्याच्यात पाणी आहे की नाही, तर हे असं विचार न करता अगदी पिण्याचं पाणी सुद्धा द्यायचं आहे, त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला कामं करायचीत. तर ठीक आहे. आता आणखीन काही महत्त्वाची आकडेवारी जाणून घ्या. आता हा जो काही सगळा खर्च लागणार आहे ना या कामांसाठी, तर तो खर्च कसा राहील, तर एखाद्या राज्यामध्ये, आणि आता कसं असतं, समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे, ठीक आहे, तर फंडिंग कसं केलं जातं, तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून काही निधी, काही एक पर्सेंटेज निधी आणि केंद्राकडून काही निधी, तर असे निधीनी ही कामं चालतात. तर या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी म्हणजे जलजीवन मिशनसाठी जे राज्य आणि केंद्र असं जे काही याचं समीकरण जे आहे ना फंडचं, पैशांचं किंवा खर्चाचं, तर ते राज्यांसाठी 50% 50% असं आहे.
म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये समजा 100 रुपये खर्च येत असेल तर 50 रुपये महाराष्ट्र राज्य सरकार करणार आणि 50 रुपये केंद्र सरकार करेल. ठीक आहे. आणि तेच हिमालयन राज्य आणि ईशान्य भागांमधल्या राज्यांचा विचार केला तर तिथं 90% खर्च किंवा 90-10 असा खर्च केंद्र आणि राज्यामध्ये राहील. म्हणजे समजा सिक्कीम राज्यामध्ये हीच नळ जोडणी करायची 100 रुपये खर्च असेल तर 90 रुपये केंद्र सरकार करेल आणि 10 रुपये सिक्कीम राज्य सरकार. ठीक आहे. आणि जे केंद्र शासित प्रदेश आहेत जसं की दिल्ली, पुदुचेरी, दादरा नगर हवेली, त्याच्यानंतर लक्षद्वीप, तर हे जे आपले केंद्र शासित प्रदेश आहेत तर इथं पूर्णपणे केंद्राचं नियंत्रण असतं, तिथं केंद्र सगळं सत्ता चालवतं. तर या भागामध्ये सुद्धा पूर्णपणे खर्च केंद्र सरकारकडून केला जाईल. तर ह्याचा काही निधी वगैरे जो असतो तर याच्या पर्सेंटेजवरती किंवा निधी वाटप कसं आहे, खर्चाचं वाटप कसं आहे, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे. या एकूणच योजनेसाठी 3 लाख कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे. तर हा पण मुद्दा तुम्हाला माहिती असावा. ओके. आणि भारतामध्ये सध्या किती असे कुटुंबीय आहेत की ज्यांना पिण्याचं पाणी हे अगदी नळाने उपलब्ध होतंय, हे जर तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागामधला फक्त तुम्हाला आकडा सांगतो. ग्रामीण भागामध्ये 19.4 कोटी हे कुटुंबीय आपले ग्रामीण भागामध्ये राहतात. त्यापैकी फक्त आणि फक्त 3.23 कोटी कुटुंबांना नळाच्या कनेक्शननी पाणी पुरवठा होतो. ठीक आहे. आणि 15.81 कोटी कुटुंबियांना कार्यात्मक नळ कनेक्शन नाहीये, ते द्यावं लागणार आहे. तर हाच एक महत्वाचा प्रोजेक्ट किंवा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, हा मिशन आहे. आणि ज्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा पिण्याचं पाणी हे नळाच्या माध्यमातून 55 लिटर प्रति व्यक्ती प्रति घर जे की 2024 पर्यंत आपल्याला द्यायचं आहे. तर अशा प्रकारचा हा एक अगदी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ठीक आहे. तर या जलशक्ती मिशनशी संदर्भात तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि भारत जर भविष्यामध्ये एखादी जगाची सत्ता बनू जर इच्छितो तर आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होण्याची खूप गरज आहे. तुमच्या मनामध्ये हा सुद्धा विचार आला असेल की सर आपण महाशक्ती कसं बनणार, आपल्या ग्रामीण भागामध्ये तर अजून पाणी पण पोचलेलं नाहीये. तर प्रॉब्लेम प्रत्येक देशामध्ये असतात. त्या प्रॉब्लेमला आपण किती लवकर सॉल्व्ह करतो आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो, तर या गोष्टींमुळं एखादा देश मागं पुढं असतो. मात्र प्रॉब्लेम किंवा जे काही त्रुटी ज्या आहेत त्या प्रत्येक सिस्टीममध्ये असतात. ठीक आहे. आपण जो क्वेश्चन सुरुवातीला या लेक्चरच्या सुरुवातीला घेतला होता ना, तर त्याच्याकडे वळू. शासनाच्या प्रकाशित आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील एकूण 19.04% कोटी कुटुंबियांपैकी डॅश कुटुंबियांना नळाने पाणी पुरवठा मिळत आहे. तर किती कोटी कुटुंबियांना, तर फक्त 3.23 कोटी कुटुंबियांना नळाने पाणी पुरवठा मिळत आहे. ओके. म्हणजे 15.81 कोटींना अजून सुद्धा मिळालेलं नाहीये. ठीक आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. तुम्हाला सगळं ही योजना व्यवस्थितपणे समजली असेल अशीच एक अपेक्षा करतो. खरं तर जास्त गोष्टी लिहून काढत जाऊ नका, लिहिण्यापेक्षा लक्षात ठेवण्यावरती जास्त भर द्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन एक्झाममध्ये अगदी व्यवस्थितपणे आठवेल सुद्धा. तर ऑलमोस्ट 1 तास होत आलेला आहे आणि माझा पण घसा पहिल्याच दिवशी एवढा ताण नको द्यायला ना, आणि तुमच्या पण कानांना सवय नव्हती तर उगाच तुमच्या कानांना पण त्रास कशाला. तर या सेशनच्या माध्यमातून तुमची इथंच रजा घेणार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला पहिल्यांदा 3 महत्त्वाच्या अपडेट्स ज्या दिल्या होत्या त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. पहिलं म्हणजे ज्यांना विजन स्टडीवरती प्रवेश घ्यायचा असेल कुठल्याही कोर्ससाठी, बट टेस्ट सिरीज सुद्धा आहेत, वेगवेगळे सब्जेक्ट वाईज कोर्सेस सुद्धा आहेत, तर तुम्ही दिवाळी 40 हा कुपन कोड यूज करू शकता. 20 नोव्हेंबर रात्री 11 पर्यंत जर तुम्ही प्रवेश घेत असाल, दिवाळी 40 हा कुपन कोड यूज केल्यानंतर तुम्हाला 40% सवलत मिळेल. या व्यतिरिक्त दैनिक मराठीचे जे लेक्चर्स होतील त्याच्यातले छोट्या न्यूजचे सेपरेट लेक्चर्स तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबवरती मिळतील. आणि तिसरी अपडेट होती विजन स्टडीवरती ज्या विद्यार्थ्यांनी संयुक्त गट ब, राज्यसेवा 2020 आणि राज्यसेवा 2021च्या बॅचेसमध्ये प्रवेश घेतला आहे अशांसाठी दैनिक मराठीचे लेक्चर्स त्यांच्या कोर्समध्ये अगदी मोफतपणे त्यांच्या कोर्समध्ये सुरू होतील. ओके. आणि जर तुम्हाला अपेक्षित असेल की सेपरेट एखादा कोर्स आम्ही दैनिक मराठीचा सुरू करावा तर तसं आम्हाला कमेंट करून कळवा. तुमच्या रिस्पॉन्सनुसार आम्हाला बऱ्याचशा गोष्टी फाइंड आउट करणं सोपं जातं. तर नक्कीच तुमचं ओपिनियन तुम्ही कमेंट करून कळवा. तर आज तुमची इथं रजा घेतोय. भेटूत येणाऱ्या लेक्चर्सच्या माध्यमातून. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.